एक्सेलमध्ये अशा प्रकारचा डाटा फीडअप कसं करायचा, जिथे जास्त मर्जंट सेंटर यूज करावे लागतात. पटकन आपण एक 5 मिनिटात ही असाइनमेंट कशी रेडी करायची हे पाहून घेऊयात. ॲज इट इज आधी पहिले सगळं टाइप करून घ्यायचं. हे बघा, ही हेडिंग फारच मोठी झाली आहे. आता सगळेजण काय करतील, पर्यंत गेले म्हणल्यानंतर सगळेजण जी मध्ये टाइप करतील, तर असं नाहीये. सी कॉलम मध्येच हा सगळा डाटा टाइप झालेला आहे. आपल्याला फक्त आता टॅब करून पुढच्या कॉलम मध्ये जायचंय. नंतर आपल्याला त्याची विड्थ वाढवून घ्यायची. अशा पद्धतीने आपले 4च कॉलम हे झालेले आहेत. ए, बी, सी, डी. हां. आता इथे काय करून घ्यायचं आपल्याला, सब्जेक्टचं पहा आपल्याला असं हॉरिझॉन्टली स्प्रेड करायचं कॉलम. त्यामुळे सब्जेक्टसाठी आपण काय करूयात, विड्थ वाढवून घेऊया. सब्जेक्टसाठी आपल्याला मोठा कॉलम लागणार आहे. आणखीन थोडी मोठी केली तरी पण चालेल. जर ज्यांना प्रिंट काढायची असेल त्यांनी थोडं लहान केलं तरी पण चालेल. आता आपल्याला हा कॉलम काय करायचा, थोडीशी विड्थ तर आपल्याला वाढवायचीच आहे याची, सीच्या कॉलमची. आणखीन मी थोडीशी मोठी करते. आणि आपल्याला काय करायचं, हा डाटा आपण काय करून घेऊयात, याला लगेचच व्रॅप टेक्स्ट अप्लाय करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला ही हेडिंग बसवायची आहे. आणि ह्या पण डेटाला आपण काय करूया, सीच्या विड्थला थोडीशी विड्थ आपण ही अशा पद्धतीने वाढवून घेऊयात. हे पहा, आणि याला पण आपण व्रॅप टेक्स्ट अप्लाय करून घेऊयात, म्हणजे बरोबर तेवढा डाटा आपल्याला बसेल. आणि आपल्याला काय करायचं, हा फॉर पासूनचा डेटा आपल्याला खाली लागणार आहे. पहा, डबल क्लिक करून असं कर्सर एडिटचं मोड आणून घ्यायचं आणि ह्याला स्पेस देऊन तुम्ही असं खाली हे केलं तरी ते पण चालेल. हे पहा, आपण एक रॉनी सगळं तयार करून घेतलेलं आहे. आपण आता पटापट फास्ट टाईप करून घेऊया. सेशन 1 आपल्याला इथे लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, डायरेक्टली इथे टाइम ड्युरेशनच्याच आपल्याला कॉलम मध्ये आपल्याला टाईप करायचंय. हे काही ॲज इट इज आपल्याला ठेवायचं नाहीये. टाइप करताना असं पूर्णपणे सरसकट दिसत असेल, पण असं नाहीये. हे असं आपल्याला टाइप करून घ्यायचंय. सेशन 1च्या वेळेला हे झालं. आता आपण खाली येऊया. सेशन 1 आहे. एंटर करून सेशन 2 घ्यायचं आपल्याला. हे पहा, त्याच्यानंतर त्याच्या खाली सेशन 2 घ्यायचंय. वर्ड सजेस्ट करतोय आपल्याला, ती वरचीच ॲज अबोव्ह हेडिंग आपल्याला घ्यायची का, तर नाही, आपल्याला अशा पद्धतीने टाइप करायचंय. पहा, एंटर. रोमन्स आकडे इथे यूज केले तरी पण चालतील. इथं जो काही डाटा आहे तो लिहून घेऊया. इथे आपल्याला सेशन 2 च्या कॉलम मध्ये काही टाइप करायचं नाही. डायरेक्ट सेशन 2 च्या खाली जे 1 आणि 2 आहेत तिथे आपल्याला टाइप करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्या सब्जेक्टच्या कॉलम मधला मॅटर टाइप चालू करणार, त्या नंबर ऑफ क्वेश्चनच्या या कॉलम मधला आपल्याला टाइप करून घ्यायचं. इथे सेशन 2 च्या याच्यामध्ये आपल्याला काही नाही करायचंय. हा कॉलम मधला डाटा टाइप करून झाला आपल्याला. आता पहा, आपल्याला ऍज इट इज हा डाटा आता परत लागणार आहे. मग टाइप करत बसण्यापेक्षा याला सिलेक्ट करा.
कीबोर्डनी कंट्रोल सी आपण करू शकतो. आणि इथे आपल्याला परत तोच डेटा आपल्याला कुठे लागणार आहे पहा, सेशन 2 च्या इथे लागणार आहे. त्यामुळे बरोबर इथे कर्सर ठेवा आणि कंट्रोल व्ही हे करा. हे पहा आपलं टाईप करून झालेलं. आता आपल्याला मर्ज अँड सेंटर कुठे कुठे वापरायचं आहे ते पहा. इथे सेशन 1 ह्या 3 कॉलम पर्यंत मर्ज व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला हे पहा इथे ह्या 3 ओळी मर्ज झाले पहा, सेल मर्ज झाले. त्यामुळे हे 3 इथे आपल्याला मर्ज करून घ्यायचे. अलाइनमेंट मध्ये मर्ज अँड सेंटर हा सेशन मर्ज व्हायला पाहिजे आणि इथे पण 3 ओळी मर्ज अँड सेंटर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर हे 45 मिनिट्सचा जो डाटा आहे तो सेशन 1 चे जे 3 रोज आहेत तेवढा ह्याच्यापर्यंत मर्ज म्हणजे इथं एवढे 3 रो मर्ज व्हायला पाहिजे. आणि इथे आपण याला व्रॅपटेक्स अप्लाय करूयात आणि हा पण डेटा आपल्याला ह्या 3 रो आपल्याला मर्ज अँड सेंटर करायचे आहेत. म्हणजे ह्या तिन्ही ओळी मर्ज होतील आणि याला व्रॅपटेक्स अप्लाय करून घेऊयात आपण. अशा पद्धतीने झालेलं आहे. आपण थोडीशी आपण याची विड्थ वाढवून घेऊयात. आता कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही याला हे करू शकता. आधी आपण सगळ्या टेबलला पूर्ण सिलेक्ट करून ऑल बॉर्डर देऊयात. आणि हे झाल्यानंतर आपल्याला कुठला कलर कॉम्बिनेशन वापरायचा त्या ह्याच्याने आपण हे करू शकतो. ऍज इट इज आपल्याला कलर द्यायचे असेल तर इथे कलर्स अवेलेबल आहेत. मोर कलर्स मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही इथे आपण अप्लाय करू शकतो. आता याला फॉन्ट कलर द्यायचा असेल तर फॉन्ट कलर सुद्धा आपण इथे अप्लाय करू शकतो. व्हाईट द्यायचा असेल व्हाईट द्या. कलर दुसरा मॅच होत असेल तर कलर दुसरा पण आपण ठेवू शकतो. आणि याला जो कुठला कलर अवेलेबल असेल तो तुम्ही इथे देऊ शकता. हे पहा याला एक कलर द्यायचा आणि याला एक कलर आपल्याला अप्लाय करायचा आहे. आणि हे 2 सेशन त्या ह्याचे आहेत त्यामुळे आपल्याला या 2 सेशनला आणि या 2 सेशनला हे अशा पद्धतीने आपल्याला कलर कॉम्बिनेशन करायचं. पहा इथे सेशन वेगळा हे केलेला आहे. आणि इथे या सेशनला वेगळा कलर अप्लाय केला. अशा पद्धतीने आपल्याला आणि इथे येलो बॉर्डर्स लाईन कलर्स हे करायचे असेल आपल्याला चेंज करायचे असेल तर आपण ऑल बॉर्डर्स मध्ये जाऊन इथे लाईन कलर्स आहेत. लाईन कलर्स आपल्याला कुठल्या द्यायच्या आहेत. व्हाईट द्यायचे असेल तर व्हाईट घेऊ शकतो. हे पहा बॉर्डर्स ज्यावेळेस येतील त्यावेळेस पेनचं साईन येतो तर त्यावेळेस आपण अशा हे पहा इथपर्यंतच लागणार आहे आपल्याला. हे त्या बरोबर ज्या बॉर्डरवरनच आपल्याला हे करायचंय तिथेच फक्त आपली ती पेन्सिल फिरून घ्यायची. हे पहा इथे एक लागणार आहे, इथे लागणार आहे, इथे लागणार आहे, इथे एक लाख. हे अशा पद्धतीने तुम्हाला हॉरिझॉन्टली पण पाहिजे असेल तर अशी तुम्ही आडवी पेन्सिल अशी ड्रॅग करू शकता. जिथून जिथून बॉर्डर हवी असेल तिथून तिथून फक्त पेन्सिलचं पॉइंट फिरवता येतं. पहा टच केल्यानंतर सुद्धा आपलं पेन्सिलचं पॉइंट लागतं. म्हणजे इथे इथे मला हवी मला इथे पूर्ण ओळीला हवी त्यामुळे मी आता पूर्ण पेन्सिल इथे फिरवते. इथे नाही झाली त्यामुळे मी इथे फक्त पुटअप करते. आता इथे ते व्हाईट का दिसते कारण का पुढचा जे हे आहे ते व्हाईटच आहे त्यामुळे दिसून येत नाही. हे पहा अशा पद्धतीने आपलं टेबल कम्प्लीट झालेलं आहे. आपण आता नेक्स्ट टेबल करायला घेऊयात. मी तर नेक्स्ट शीटमध्ये ऑलरेडी एक टेबल आणलेला आहे. या टेबलवरती आपण आता वर्किंग कसं करायचं ते बघूयात. आपल्याला कॉलम्स किती लागणार आहेत पहा इथे. हा एक कॉलम 1, 2, 3 हे पहा इथं हा पूर्ण 4 कॉलम मध्ये आपल्याला आता हा डिवाइड झालेला आहे. हा 3 हे मर्ज करायचे आहेत आपल्याला. इथे एक आणि इथे करून घेऊयात आपण. नेक्स्ट नेक्स्ट टॅप केल्यानंतर आपल्याला हा जो हे आहे तिथं तो कॉलम आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे बी हा कॉलम आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि डी ए बी सी मध्ये आपण टाईप करून घ्या. म्हणजे इथे इथे आपल्याला
सेक्शन फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असं टाईप करायचंय. पुढच्या सेशन मध्ये आपल्याला सेशन सेकंड आहे तो प्रॅक्टिकलचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो पहा टोटलचा आहे. पण त्या सेशनसाठी आपल्याला 1, 2, 3, 4 असे कॉलम्स आपल्याला सोडायचे आहेत आणि मग आपल्याला हे करायचं कुठून इथं सेशन 2 पासून पहा हे 1, 2 म्हणजे मी आता इथे टाईप करायलाच घेते. ईमेल आपण सेकंड लेटर त्याच्यानंतर इथे घ्यायचं आपल्याला स्टेटमेंट आणि पुढे घ्यायचं आपल्याला स्पीड पॅसेज आणि मग इथे आपली पुढची हेडिंग पुढच्या याच्यामध्ये इथे वर यायला पाहिजे ती म्हणजे टोटल. असे आपले कॉलम्स झाले. आपण काय करूयात आपल्याला ए ची विड्थ आपल्याला वाढवायची त्यामुळे ए ची विड्थ आपण एवढी करून घेऊयात. याला आपल्याला ब्रॅपटेक्स अप्लाय करून घेऊयात. हे बघा ब्रॅपटेक्स आपला अप्लाय करून झालं. इथे आपल्याला काहीच घ्यायचं नाही. इथे सुद्धा आपण याला ब्रॅपटेक्स अप्लाय करूयात आणि थोडीशी विड्थ आहे ती वाढून घेऊयात. मग ऑब्जेक्टिव्ह असं पूर्ण बसायला पाहिजे. आता सेकंड सेक्शन मध्ये आपल्याला हे आहे 4 सेल जे आहेत म्हणजे इथे ईमेल लेटर स्टेटमेंट आणि स्पीड याच्यावरती हा सेशन जो आहे तो आपल्याला मर्जन सेंटर करायचे म्हणजे हे 4 सेल मर्जन सेंटर होतील. हे पहा आणि टोटल पुढच्या ह्याच्यामध्ये आपली रेडी आहे. इथे आपल्याला स्टेटमेंट हे बसत नाही त्यामुळे आपण स्टेटमेंटचं थोडीशी विड्थ वाढवून घेऊयात. ईमेल लेटर दोन्ही कमी केले तरी पण चालतील. ऍट अ टाइम आपल्याला हे करून घ्यायचे त्यामुळे आपण थोडंसं कमी करून घेऊयात. ईमेल लेटरसाठी थोडीशी हे करून आता आपल्याला इथे पहा हे 3 आधी टाईप करून घ्या मॅक्झिमम वगैरे ते कुठे लागणार आहेत आपल्याला हे पहा ईमेलच्या खाली म्हणजे इथे लागणार आहेत म्हणजे हा रो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि इथे आपल्याला टाईप करायचंय. मी आता कॅप्स लॉक ऑन करते आणि त्या हेडिंग घालून घेते. मॅक्झिमम मार्क्स मिनिमम मार्क्स आणि खाली मार्क्स ऑब्टेन असे टेबल्स आहेत आपले. आपण आता याची विड्थ वाढवून घेऊयात कारण आपल्याला हे बसवायचंय आणि आपण याला सगळ्याला ब्रॅपटेक्स अप्लाय कारण का तेवढ्या जागेमध्ये आपल्याला ते ऑब्झर्व करायचं त्यामुळे कुठे ब्रॅपटेक्स वापरायला पाहिजे कसं मर्जन सेंटर व्हायला पाहिजे ते टेबलकडे बघून आपल्याला लगेच समजेल. पहा आता मर्जन सेंटर काय होणार पहा हा जो पूर्ण सेल आहे तो मर्जन सेंटर होईल म्हणजे हे 3 रोज साठी हे पहा हे 3 मर्जन सेंटर होतील. इथे आपण आता ती हेडिंग टाईप करून घेऊया पीसीसी पीबीसी मराठी 40 WPM येते लक्षात. आणि इथे ह्या 2 हेडिंग्स मर्जन सेंटर होतील कारण का ह्या 2 डेटाच्या याच्यामध्ये हे हेडिंग यायला पाहिजे त्यामुळे तिथं हा मर्जन सेंटर होणार. आपण अलाइनमेंट नंतर मी देऊयात सेंटरला करून घेऊयात. इथे हे 2 सेल आपले मर्जन सेंटर होतील कारण का इथे एकच बॉक्स घ्यायचा अशासाठी. आता इथे हे जी सेशन आपण मर्जन सेंटर केलेलेच आहे ऑलरेडी इथे हे 2 सेशन मर्जन सेंटर होतील पहा. हे अशा पद्धतीने आपलं टाईप झालेलं आहे. त्याच्यानंतर स्पीड पॅसेज आपल्याला ब्रॅपटेक्स करून घ्यावं लागेल कारण का आपल्याला तेवढ्याच विड्थ मध्ये ऍडजस्ट करायचंय. पहा ऍडजस्ट झालेलं आहे. आपण आता इथे टाईप करून घेऊयात मॅक्झिमम मध्ये 25 असं लिहिलेलं आहे इथे 10 असं लिहिलेलं आहे इथं ऑप्शन मध्ये 19 केलेलं आहे. इथे आता 0.5 टॅप करा पुढे जाताल तुम्ही टॅप करा पुढे जाताल तुम्ही टाईप करून घ्या. पॅसेज मध्ये 14 असं दाखवायचंय पुढे 100 असं एंटर करायचंय. पहा इथे पण आता जे इथे 14 लिहिले हे कंबाईन मध्ये मार्क्स आहे त्यामुळे आपल्याला हे कंबाईन करायचंय मर्ज करायचं किती डाटा आता मर्ज होईल हे 1 2 3 हे सेल्स आपले आता कंबाईन होतील म्हणजेच मर्ज होतील. तिथे आता आपल्याला काय टाईप करायचंय 14 पुढच्या सेलमध्ये आपल्याला 16 घ्यायचंय आणि इथे 40. पहा इथे पण आता आपल्याला हे 3 मर्जन सेंटर होतील कारण का इथे पण आपण हे 3 एकत्र करायचे आणि तिथे 14 प्लस 5 इथे आपल्याला 16 घ्यायचंय आणि इथं जे काही आहे ते. आता रफली डेटा आपल्याला तयार झालेला आहे. आपण याला काय करूयात ऑल बॉर्डर करून घेऊयात.
ही ऑल बॉर्डरचा कलर आपला चेंज झाला होता, त्यामुळं तसा कलर यायला लागला. लाईन कलरमध्ये जाऊन आपण त्याला ब्लॅक घेऊयात आणि ऑल बॉर्डर अप्लाय करू. हे बघा, आपला टेबल सेट झाला आहे. आपण याची विड्थ कमी पण करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. टोटलचा पण कॉलम आपण लहान घेऊ शकतो. जेवढा गरजेचा आहे तेवढा आपल्याला अप्लाय करते. आणि आता पहा आपल्याला पूर्ण टेबल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरती मिडलची जी बॉर्डर आहे ती करून घ्यायची. सेंटरला जर नसेल परत तर आपण सेंटर अप्लाय करू शकतो. हे पहा सेंटरला. आणि जिथे जिथे आपल्याला डेटा बोल्ड करायचा आहे तो डेटा आपण बोल्ड करून घेऊ शकतो. हे पहा. हे पण आता आपल्याला डेटा बोल्ड करायचा आहे. इव्हनली बहुतेक सगळाच डाटा बोल्डमध्ये. याला पाहिजे तसे फॉन्ट्स तुम्ही अप्लाय करू शकता. पण इथे मर्ज अँड सेंटर कुठे कुठे करणं महत्वाचं आहे ते फार गरजेचं आहे. आता आपल्याला ह्या कॉलमची विड्थ पहा खूप कमी आहे. त्यामुळे आपण ह्या कॉलमची विड्थ अशी हे पहा ह्या अशा पद्धतीने आपण इथे सुद्धा जेवढी गरजेची आहे तेवढी हे पहा अशा पद्धतीने आपण खूपच हे वाटत असेल तर आपण रो हाईट जिथे वाढवायची तिथे वाढवू शकतो, जिथे कमी करायची तिथे कमी जास्त करू शकतो. अशा पद्धतीने ते भरपूर मर्जन सेंटर वापरलेले आहेत. नाही समजलं असेल तर तुम्ही पुन्हा बॅक घेऊन पुन्हा रिवाइजमध्ये ऐकून हे टेबल्स कसे करायचे दोन्ही ते पाहू शकता.